नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. मित्रांनो, एक जबरदस्त नोटिफिकेशन आउट झालेलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यामध्ये नोकरीचं स्वप्न बघणाऱ्या आणि इथेच आपल्याला जॉईनिंग आपली पाहिजे आहे असं वाटणाऱ्या सगळ्या कॅन्डिडेटसाठी ही गुड न्यूज आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे असिस्टंटचं नोटिफिकेशन जे आहे मित्रांनो, हे आउट झालेलं आहे. आता या व्हिडिओमध्ये आपण हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे याच्यामध्ये एक्झामचा पॅटर्न कसा असेल, सॅलरी किती असेल, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, म्हणजे पात्रताचे जे निकष आहेत ते आपण बघणार आहोत आणि वॅकन्सीज किती आहे. मित्रांनो, बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर का आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो दिलेली आहे. आणि हे सगळं जे नोटिफिकेशन आहे याची PDF मित्रांनो टेलिग्राम चॅनलवर बोर्डेज करिअर अकॅडमीचे आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्यालाही मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघा, ऐका आणि आवडला तर मित्रांनो लाईक करायला विसरू नका. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. बघूया मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आहे याची डिटेल सगळी मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. ठीक आहे मित्रांनो, हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे याचं डेडिकेटेड कोचिंग जर तुम्हाला करायचं आहे मित्रांनो तर बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन जी बॅच आहे ही 25 फेब्रुवारीपासून सुरू होते आहे. लक्षात ठेवा, 25 फेब्रुवारीपासून बोर्डेज करिअर अकॅडमीची छत्रपती संभाजीनगरला संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला मेन ब्रँच आहे, तिथे ही बॅच सुरू होते आहे. तुम्ही इथे येऊन ही बॅच जॉईन करू शकता आणि डेडिकेटेड कोचिंग घेऊन तुमची एक जागा तुम्ही इथे जे आहे फिक्स करू शकता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. आता बघूया हे डिटेल नोटिफिकेशन मित्रांनो, संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देणार आहे. मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे नोटिफिकेशन आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरिया बद्दल आणि सगळ्याच एक्झाम म्हणजे पूर्ण या नोटिफिकेशनमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, जे एक्झामच्या दृष्टीने आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला महत्त्वाचे आहेत, त्या सगळ्यांबद्दलची माहिती मित्रांनो मी तुम्हाला देणार आहे. 650 पोस्ट मित्रांनो या आहेत, 650 जागा आहेत असिस्टंटच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये. प्री आणि मेन्स एक्झाम होणार आहे. बाकी डिटेल मी तुम्हाला खाली सांगणारच आहे पुढे. www.rbi.org.in ही त्याची ऑफिशियल वेबसाईट आहे, तिथेही हे नोटिफिकेशन आपल्याला बघायला मिळेल. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे बोर्डेज करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलला पण मित्रांनो हे नोटिफिकेशन आहे. बघूया महत्त्वाच्या ज्या डेट्स आहेत तिथनं आपण सुरुवात करूया. मित्रांनो बघा, ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झाली आहे 16 फेब्रुवारीपासून आणि याची लास्ट डेट आहे अप्लाय करण्याची 8 मार्च. लक्षात ठेवा, 16 फेब पासून ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे. 8 मार्च ही लास्ट डेट आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्याची आणि ऑनलाईन एक्झामिनेशन फीस भरण्याची. ठीक आहे मित्रांनो, याच्यामध्ये जर समजा ऑनलाईन रजिस्ट्रेशन करताना काही तुम्हाला वाटलं की काही राहून गेलंय किंवा काही त्याच्यात करेक्शन करायचं आहे तर विंडो मित्रांनो ही काही दिवसांसाठी जी आहे ही विंडो ओपन केल्या जाते. त्याच्यामध्ये तुम्ही एडिट करू शकता, काही राहिला असेल तर तुम्ही एडिट करून तिथे ते व्यवस्थित दुरुस्त करू शकता. ठीक आहे, ऑनलाईन एक्झाम मित्रांनो आहे प्री आणि मेन्स. सॉरी, याच्यामध्ये प्री एक्झाम जी आहे ती 11 एप्रिलला आहे आणि मेन्स एक्झाम ही जून 7 ला आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा या महत्त्वाच्या तारखा मित्रांनो एक्झामिनेशनच्या प्री आणि मेन्सच्या आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. सॉरी, इकडे पुढे आपण महत्त्वाचे पॉईंट्स क्लिअर करून घेऊ. वॅकन्सीज बघा, आता नेमक्या या वॅकन्सीज आहेत या म्हणजे इथे जे तुम्हाला जे स्टेट वाईज ज्या वॅकन्सीज आहेत त्या बघायला मिळतात. सगळ्या ज्या जागा आहेत वॅकन्सीज आहेत या सगळ्या 650 आहे. ठीक आहे, सॉरी, याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर 54 वॅकन्सीज या SC कॅटेगरीसाठी आहेत. मी महाराष्ट्राबद्दल आधी सांगतोय.
54 वॅकन्सीज या एससी कॅटेगरीसाठी आहेत, एसटी 2 वॅकन्सीज आहेत, ओबीसी 25, ईडब्ल्यू 24, जनरल कॅटेगरीच्या 144, अशा सगळ्या मिळून 249 मुंबई झोनसाठी. नागपूर 2 जागा आहेत, एससी कॅटेगरीच्या एसटीच्या 5, ओबीसी 1, ईडब्ल्यू जे आहे त्या ईडब्ल्यूएसच्या 1, त्याच्यानंतर जनरलच्या ज्या आहेत 8, अशा सगळ्या मिळून 17 वॅकन्सीज आहेत. म्हणजे 249 प्लस 17, 249 प्लस 17 अशा ज्या आहेत 249 प्लस 17, म्हणजे या टोटल ज्या वॅकन्सीज मित्रांनो महाराष्ट्रात आहेत त्या आहेत बघा या 6 कॅरी 1 आणि इकडे 266 वॅकन्सीज या महाराष्ट्रासाठी बघायला मिळतात. 266 वॅकन्सी लक्षात घ्या. आणि मग बाकीच्या ज्या स्टेटमध्ये आहेत या वेगवेगळ्या वॅकन्सीज तुम्ही इथं बघताय आणि डिटेल नोटिफिकेशन तुम्ही जेव्हा वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये किती आहेत. महाराष्ट्रात तब्बल 266 इतक्या वॅकन्सीज मित्रांनो मुंबई आणि नागपूर झोन मध्ये बघायला मिळत आहेत. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता याच्यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया कडे आपण जाऊ. एज बघूयात. एज मित्रांनो बघा, एज जे आहे ते एज मिनिमम एज 20 आहे, मॅक्झिमम 28 इयर आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये 5 इयर्स एससी एसटी कॅटेगरीसाठी एज रिलॅक्सेशन आहे. त्याच्यानंतर ओबीसी 3 इयर्स आणि पीडब्ल्यूबीडी 10 इयर्स आणि एक्स सर्व्हिसमॅन वगैरे जे आहेत त्यांच्यासाठीचे आणि बाकी ॲज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स या सगळ्या एज रिलॅक्सेशनचा फायदा तुम्हाला घेता येईल जर का तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये येत असाल तर. पण तरी सुद्धा मिनिमम एज जे आहे ते 20 इयर्स आहे आणि मॅक्झिमम 28 इयर आहे. काउंट जे होणार आहे ते मित्रांनो म्हणजे जे एज आहे ते कसं तुम्हाला जर काउंट करायचं जर असेल किंवा सोपं समजून घ्यायचं आहे तर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती किंवा तुमचा जो जन्म आहे तो 2/2/1998 म्हणजे 2/2/1998 च्या आधी 2/2/1998 च्या आधी झालेला नसावा आणि 1/2/2006 च्या नंतर नसावा. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये जर का तुमची डेट ऑफ बर्थ असेल तर तुम्ही या एक्झाम साठी मित्रांनो इलिजिबल आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. क्वालिफिकेशन कुठलाही ग्रॅज्युएट, एनी ग्रॅज्युएट शुड अप्लाय. कुठलाही ग्रॅज्युएट मित्रांनो याला अप्लाय करू शकतो, परंतु तुमचे 50% जे आहे ते ॲग्रिगेट मार्क्स मित्रांनो पाहिजे. इकडे तुम्ही समजून घ्या की तुम्हाला ॲग्रिगेट मार्क्स जे आहेत 50% पाहिजे. कुठलाही याला ग्रॅज्युएट अप्लाय करू शकतो. आणि जर तुम्ही कॅटेगरीमध्ये आहात म्हणजे एससी एसटी कॅटेगरीचे आहात तर या पर्सेंटेजची अट मित्रांनो नाही आहे. ते ओपन कॅटेगरीसाठी मित्रांनो 50% ची अट इकडे आहे. पुढे जाऊया. पुढे आता जे एक्झामचा जो पॅटर्न आहे तो कसा असेल तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आहे. इथे प्री आणि मेन्स एक्झाम होणार आहे. त्याच्यामध्ये प्री 3 सब्जेक्ट ॲज युजुअल इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी आणि रिझनिंग ॲबिलिटी. त्याच्यामध्ये इंग्लिश 30, रिझनिंग 35 आणि न्यूमरिकल ॲबिलिटी 35 असे क्वेश्चन आहेत आणि तेवढेच मार्क मित्रांनो आहेत. म्हणजे 100 क्वेश्चन आणि 100 मार्क आहेत. सगळ्यांसाठी 20-20-20 असे जे मिनिट्स आहेत ते सेपरेट अलॉट केलेले आहेत. सगळा मिळून वेळ हा 60 मिनिट्स आहे. ही एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्ही मेन्ससाठी मित्रांनो जे आहे ते इलिजिबल होता. मेन्समध्ये नेहमीप्रमाणे 5 सब्जेक्ट आहेत आणि यांचे मार्क्स सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे टाइम जो आहे तो वेगवेगळा अलॉट केलेला आहे. याच्यामध्ये जे टेस्ट ऑफ रिझनिंग आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्स, इंग्लिश 40 क्वेश्चन 40 मार्क्स, न्यूमरिकल ॲबिलिटी 40 क्वेश्चन 40 मार्क्स, जनरल अवेअरनेस 40 क्वेश्चन 40 मार्क्स आणि कम्प्युटर नॉलेज जे आहे 40 क्वेश्चन 40 मार्क्स. असे 200 क्वेश्चन आहे, 200 मार्क्स आहेत आणि 30 मिनिट जे आहेत ते टेस्ट ऑफ रिझनिंगला आहेत. 30 मिनिट हे इंग्लिश लँग्वेजला आहेत. 30 मिनिट न्यूमरिकल ॲबिलिटी आहे. 25 मिनिट सेपरेट अलॉट केलेले आहेत जनरल अवेअरनेसला आणि 20 मिनिट कम्प्युटर नॉलेजला. असे सगळे मिळून
135 मिनिट्स आहे, 200 क्वेश्चन, 200 मार्क्स आणि 135 मिनिट हे याच्यासाठी अलाउड केलेले आहेत. सेपरेट मात्र टाइम प्रत्येक सेक्शन साठी वेगवेगळा आहे. मित्रांनो, ही एक्झाम क्लिअर झाल्याच्या नंतर तुम्हाला लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला सामोरं जायचं आहे. ज्या स्टेट मध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात त्या स्टेटची जी लँग्वेज जी असेल त्या लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट साठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. थोडक्यात काय तर तुम्हाला अप्लाय करताना त्या स्टेट मध्ये अप्लाय करायचं आहे ज्या स्टेटची लँग्वेज तुम्हाला मित्रांनो येते आहे किंवा तुम्ही त्या स्टेटचे असाल है ना. तर लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट मित्रांनो याच्यामध्ये आहे, सामोरं जायचं आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्टला. पुढे जाऊया मित्रांनो. एक्झामिनेशन सेंटर्स बद्दलची माहिती याच्यामध्ये आहे. एनेक्सर 3 मध्ये तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर्स हे चूज करता येतील प्री आणि मेन्ससाठी. ठीक आहे, पुढे जाऊयात. सॅलरी किती आहे, तुमची सॅलरी किती असेल पे स्केल आपण बघूयात. टोटल जी सॅलरी आहे मित्रांनो इकडे बघा, तुम्हाला इथे तुम्ही बघू शकत असाल तर बेसिक पे जो आहे तो 29,000 पर मंथ आहे आणि सगळे अलाउन्सेस जे आहेत ते जर का तुम्ही अलाउन्सेस सगळे त्याच्यामध्ये ऍड केले सगळे अलाउन्सेस मिळून 78,640 इतकी ही मित्रांनो सॅलरी इकडे असणार आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. एक्झामिनेशन सेंटर बद्दलची इकडे माहिती दिलेली आहे. ईस्ट झोन, वेस्ट झोन आणि नॉर्थ झोन मध्ये जे आहे वेस्ट झोन म्हणजे महाराष्ट्राचा जो जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी मित्रांनो इकडे बघा वेस्ट झोन मध्ये मुंबई आहे. ठीक आहे, इन्क्लुडिंग बेलापूर, पुणे, पणजी, नागपूर, अहमदाबाद, भोपाळ याच्यापैकी कुठलंही तुम्ही जे एक्झाम सेंटर आहे ते चूज करू शकता. तुम्हाला ट्रॅव्हलिंगच्या हिशोबाने जे सोपं पडतं जे इझी जातं त्याला तुम्ही मित्रांनो चूज करायचं आहे एक्झामिनेशन सेंटरला. आणि एकदा एक्झामिनेशन सेंटर तुम्ही एकदा निवडलं तर पुन्हा ते चेंज करता येणार नाही, हे तुम्ही इथं लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. प्री एक्झामिनेशन ट्रेनिंग होत असतं SC ST OBC आणि PWBD कॅन्डिडेटसाठी. त्याच्याबद्दलचं इन्फॉर्मेशन मित्रांनो याच्यामध्ये दिलेलं आहे, ते तुम्ही नीट वाचून घ्या. बाकी फीस जी आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी फीस आहे ती फीस मित्रांनो SC ST कॅन्डिडेट जे आहेत जी फीस भरायची आहे SC ST PWBD आणि एक्स सर्व्हिसमन 50 रुपीज प्लस 18% GST इतकी फीस आहे. आणि जनरल OBC EWS जे कॅन्डिडेट आहे 450 रुपये प्लस 18% GST अशा पद्धतीची ही फीस मित्रांनो असणार आहे. आणि ऑनलाईनच तुम्हाला पे करायचे आहे हे इथं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. जर स्टाफचा कॅन्डिडेट आहे म्हणजे RBI चाच कॅन्डिडेट आहे तर त्याला फीस मित्रांनो नाही आहे. ठीक आहे, पुढे बघूयात काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन असतील तर ते आपण बघून घेऊ. आता सगळे गाईडलाईन मित्रांनो याच्यामध्ये दिलेले आहेत. रिझर्वेशनचे गाईडलाईन्स आहेत, PWBD या सर्व्हिसमन या सगळ्यांचे गाईडलाईन्स याच्यामध्ये मित्रांनो दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की सगळं जे आहे आपण जे महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण कव्हर केलेले आहेत ऑनलाईन रजिस्ट्रेशनच्या दृष्टीने आणि एक्झामच्या दृष्टीने. तर मित्रांनो मला असं वाटतं की याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला काही याच्यामध्ये सांगण्यासारखं नाही आहे, काही डाऊट जर तुम्हाला असतील तर नक्कीच या कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओच्या तिथे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करायला विसरू नका. आणि 25 फेब्रुवारी डेट लक्षात ठेवा. 25 फेब्रुवारीला बोर्डेज करिअर अकॅडमीची सगळ्या 25 वर्षापासून एक्सपिरियन्स असणाऱ्या या बोर्डेज करिअर अकॅडमीच्या फॅकल्टी सहित 25 फेब्रुवारीपासून ही बॅच सुरू होते. नवीन बॅच आहे, ऑफलाईन बॅच आहे. तुम्ही ऑफलाईन बॅचला जॉईन करू शकता. आणि डिटेल इन्फॉर्मेशनसाठीचा एक व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे, त्याच्यात तुम्हाला मिळेल. परंतु कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इथे बघू शकत असाल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. व्हिडिओच्या खाली जे डिस्क्रिप्शन बॉक्स आहे तिथेही आहे. तुम्ही सगळी माहिती या बॅचबद्दलची त्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून ती घेऊ शकता. चला मित्रांनो इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.